नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांची माझ्या या नवीन रेसिपीमध्ये। आज मी येथे करणार आहे टेस्टी नूडल्स। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात, म्हणजेच मॅगी। 2 कांदा पात थोडासा असलेला कांदा घेतला आहे। पाव वाटी घुंगरू शेंगदाणे भाजून घेतला आहे। 1 टोमॅटो घेतला आहे। पाव वाटी कढीपत्ता यामध्ये घालायचा। आता प्रथम मी टोमॅटो बारीक चिरून घेत आहे। नंतर कांदा पण बारीक चिरून आपण घेणार आहोत। हा बघा, टोमॅटो मी अशा प्रकारे एकदम बारीक चिरून घेत आहे। टोमॅटो चिरून झालेला आहे। आता कांदा पण असाच बारीक चिरून घ्यायचा। थोडासा कांदा पात आहे, तो पण मी येथे चिरून घेत आहे। या नूडल्समध्ये घालण्यासाठी कांदा पात मी चिरून घेतलेला आहे। कांदा पण असा हा बारीक चिरून घेतलेला आहे। कांदा बारीक चिरून झालेला आहे। या नूडल्समध्ये तुम्ही आणखीन भाज्या घालू शकता। गाजर, मटार, शिमला मिर्च अशा भाज्या तुम्ही घालू शकता आवडीप्रमाणे। नूडल्समध्ये घरचे हे साधे मसाले जातात। अर्धा चमचा मीठ घेतला आहे। अर्धा चमचा काळा मसाला, अर्धा चमचा हळद पावडर घ्यायचा। हा बघा, हळद पावडर अर्धा चमचा। नूडल्समध्ये भाज्या घातलेल्या आवडत असतील तर तुम्ही दुसऱ्या भाज्या पण आवडीच्या घालू शकता। आता या नूडल्समध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालण्यासाठी घ्यायचा आहे। या प्लेटामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट घेतला आहे। अर्धा चमचा अख्खे पूर्ण धणे मी येथे घेतला आहे। हा बघा, पूर्ण धणे घ्यायचा। हे सर्व मसाले व भाज्या या नूडल्समध्ये मी घालणार आहे। 1 मॅगीचा पाकीट मी येथे घेतलेला आहे। तो कट करून सर्व मॅगी मी या डिशमध्ये काढून घेते। हा बघा, असा कट करून मी सर्व मॅगी या प्लेटामध्ये काढून आता घेणार आहे। हा बघा, सर्व मॅगी मी या प्लेटामध्ये काढून घेतला आहे। हा मॅगी मसाला आहे। सर्व मॅगी मी या डिशमध्ये काढून घेतला आहे। येथे एक पॅन मी गॅसवर ठेवलेला आहे। हा पॅन चांगला गरम होऊ द्यायचा। चांगला गरम झाल्यानंतर यामध्ये 2 वाटी पाणी घालायचा। त्या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायचा। हा बघा, मी पाणी आता यामध्ये ओतला आहे। या पाण्याला चांगला असा उकळी येऊ द्यायचा। या पाण्याला चांगला उकळी आलेला आहे। आता यामध्ये हे भाज्या घालायचा। टोमॅटो मी येथे घातलेला आहे। चांगला परतून घ्यायचा। या नूडल्समध्ये अर्धा चमचा काळा तिखट घालायचा, अर्धा चमचा लाल तिखट घालायचा, अर्धा चमचा हळद पीठ घालायचा, अर्धा चमचा मीठ घालायचा, दोन हिरव्या मिरच्या चिरलेले ते यामध्ये घालायचा। थोडासा कांदा पात चिरून घेतलेला तो पण मी या उकळी आलेल्या पाण्यामध्ये घालत आहे। हा बघा, आता कांदा चिरून घेतलेला हा पण यामध्ये मी घातला आहे। अख्खे धणे अर्धा चमचा यामध्ये घालायचा। कढीपत्त्याचे पाणी यामध्ये आता घातला आहे, पाव वाटी होईल इतका। चांगला असा मिक्स करून घ्यायचा। चांगला शिजू द्यायचा। हे सर्व भाज्या व मसाले चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचा। आता यामध्ये अर्धा चमचा साखर घालायचा।
येथे मी पाववाटी घुंगरू शेंगदाणे भाजून घेतलेला आहे. तो आता पाववाटी घुंगरू शेंगदाणे यामध्ये घालायचा. हा बघा, आता मी यामध्ये घातलेला आहे. आता यामध्ये मॅगी मसाला घालायचा. 1 पाकीट मॅगी मसाला आहे, त्याचा निम्मा यामध्ये घालायचा. निम्मा हा नंतर वापरायचा. आता या मिश्रणामध्ये मी हा मॅगी मसाला घालत आहे. हा बघा, अशा प्रकारे मी मॅगी मसाला घातलेला आहे. निम्मा घालायचा. हा सर्व मिश्रण चांगला व्यवस्थित असा परतून घ्यायचा. हा बघा, सर्व हे भाज्या चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत. आता सर्व मॅगी या मिश्रणामध्ये घालायचा. ह्या उकळलेल्या पाण्यामध्ये हे सर्व मॅगी घालायचा. हा बघा, या भाज्या व मसाले जे उकळलेले पाणी आहे त्यामध्ये सर्व मॅगी घालायचा. या उकळलेल्या पाण्यामध्ये हा मॅगी घातल्यानंतर एकदम छान दिसत आहे. भाज्या व मसाले उकळलेला पाणी. हा मॅगी आता मोठ्या चमच्याने किंवा झारीने असा चांगला परतून घ्यायचा, म्हणजे मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित. हा बघा, अशा प्रकारे चांगला असा परतून घ्यायचा. हा बघा, एकदम चांगल्या प्रकारे मॅगी तयार झालेला आहे. रंग छान आलेला आहे. एकदम चांगल्या प्रकारे हा मॅगी शिजलेला आहे. पण याला अजून थोडा वेळ शिजवायचा आहे. आता या स्टेजला अजून एक स्टेप यामध्ये आपण घालणार आहोत. आता मी येथे एका बाउलमध्ये 1 चमचा गव्हाचा पीठ घेत आहे. अर्धी वाटी पाणी घेत आहे. त्या पाण्यामध्ये 1 चमचा गव्हाचा पीठ मिक्स करायचा. हा बघा, अशा प्रकारे चांगला मिक्स करून घ्यायचा. हा मिक्स केलेला मिश्रण या नूडल्समध्ये घालायचा. हा बघा, अशा प्रकारे मी हा सर्व मिश्रण या नूडल्समध्ये घालत आहे. एकदम पातळ असा हा मिश्रण झालेला आहे. तो मिश्रण या नूडल्समध्ये घालायचा. पाणी व गव्हाचे पीठ मिक्स केलेला हा मिश्रण आता नूडल्समध्ये घातला आहे. 2 मिनिटं चांगला शिजवून घ्यायचा. हा नूडल्स चांगला आता शिजत आहे. हा बघा, एकदम चांगल्या प्रकारे रंग आलेला आहे. याची ग्रेव्ही पण एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे. ही नूडल्सची रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. गॅस आता बंद करायचा. हा नूडल्स आता एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे. रंग छान आलेला आहे. ग्रेव्ही भरपूर असा चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे. आता हे सर्व नूडल्स मी या डिशमध्ये काढून घेते. हा बघा, हे एकदम टेस्टी नूडल्स तयार झालेले आहेत. आता या डिशमध्ये मी हे सर्व नूडल्स काढून घेते. एकदम लांब लांब असा हा नूडल्स तयार झालेला आहे. एकदम चांगल्या प्रकारे. वाह, एकदम छान. नूडल्स एकदम भारी असा तयार झालेला आहे. सर्व नूडल्स मी आता एकदम या डिशमध्ये काढून घेते. हा बघा, अशा प्रकारे काढून घ्यायचा. एकदम चांगल्या प्रकारे हा नूडल्स तयार झालेला आहे. रंग छान आलेला आहे. आता उरलेला हा मॅगी मसाला याच्यावर घालायचा. निम्मा ठेवलेला होता तो निम्मा मॅगी मसाला याच्यावर घालायचा. पाववाटी घुंगरू शेंगदाणे मी याच्यावर घालत आहे भाजलेले.
आपला हा टेस्टी नूडल्स तयार आहे. नवीन पद्धतीने केलेला हा टेस्टी नूडल्स येथे तयार आहे. सुपर नूडल्स येथे तयार आहे. या नूडल्सला रंग एकदम छान आलेला आहे. ग्रेव्ही एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे. हे नूडल्स एकदम चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत. हा बघा. टेस्टी चांगला नूडल्स तयार होण्यासाठी थोडेसे टिप्स लक्षात ठेवायचा. नूडल्स हा एकदम चांगल्या प्रकारचा घ्यायचा. हा पहिला टिप्स झाला. दुसरा टिप्स म्हणजे अर्धी वाटी पाणी व 1 चमचा गव्हाचा पीठ घालून मिक्स करून याचे मिश्रण नूडल्समध्ये घालायचा. हे 2 टिप्स लक्षात ठेवायचा. मग आपला हा नूडल्स एकदम चांगल्या प्रकारे तयार होतो. लांब लांब असा नूडल्स येथे तयार झालेला आहे. येथे टेस्टी नूडल्स तयार आहे. टेस्टी नूडल्स ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. परत भेटूया अशीच नवीन रेसिपी घेऊन पुढील नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.